नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आपला बहुप्रतीक्षित असा JMFC पूर्वपरीक्षेचा निकाल आपला आलेला आहे. आता मुख्य परीक्षेच्या त्याच्यामध्ये तयारीसाठी आपल्याला 2 शब्द आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवतो आहे. जे सगळे विद्यार्थी त्याच्यामध्ये JMFCची पूर्वपरीक्षा पास झालेले आहेत त्या सर्वांचं मी त्याच्यामध्ये अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढील त्याच्यामध्ये आपली मुख्य परीक्षेसाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. ठीक आहे. जे क्लासेसचे सुद्धा जे आपले विद्यार्थी आहेत, तर तुम्हाला सुद्धा एक थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या पद्धतीने आपण परीक्षेची तयारी केलेली आहे, ठीक आहे, तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की समजा सिव्हिल प्रोसिजर कोड असू द्या, 53 लेक्चर आपण फक्त सिव्हिल प्रोसिजर कोडवर घेतलेत. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक शॉर्ट नोट जो विचारला जाऊ शकतो, प्रत्येक लॉंग क्वेश्चन जो विचारला जाऊ शकतो, आपण खूप डेडिकेटेडली आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. ठीक आहे. कुठलं डिफरन्सेस असू द्या, समजा क्रिमिनल लॉजमधले, हे सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलेले आहेत. तर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने परत त्याचं रिव्हिजन करा आणि आपण जेवढे म्हणजे पॉझिटिव्ह जागेवर आहोत, ठीक आहे, तेवढं बाकी महाराष्ट्रात कुणीही नाही आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीने प्रत्येक विषयाची तयारी आपण अजून कुणीही केलेली नाही आहे. आता बाकीचे सगळे कामाला लागतील. ठीक आहे. जे कामाला लागणारे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 2 शब्द सांगतो की तुम्हीसुद्धा अजून आता आपल्याला खूप उशीर झाला तयारी करायला असं समजू नका. ठीक आहे. मी जो तुम्हाला दुपारी कोर्स दाखवला JMFC मेन्स आपला रेकॉर्डरचा कोर्स, तो रेकॉर्डर कोर्स घेऊन तुम्हीसुद्धा या विद्यार्थ्यांच्या बरोबरीने सगळे लेक्चर जे आहे तुम्ही त्याच्यामध्ये कव्हर करू शकता. ठीक आहे. 45-50 दिवस तुम्हालाही त्याच्यामध्ये मिळतील. अजून इलेक्शनमुळे जर थोडी एक्झाम पुढे गेली तर तुम्हालाही 2-2.5 महिनेसुद्धा त्याच्यामध्ये मिळू शकतात. ठीक आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदम आता घाबरून जायचं काही काम नाही आहे. ठीक आहे. अजूनही धीर सुटू नका. ठीक आहे. धीर त्याच्यामध्ये आपला कंटिन्यू ठेवा. जे आपलं राहिले ते चांगली तयारी करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं रायटिंग प्रॅक्टिस करा. ठीक आहे. रायटिंग प्रॅक्टिस करा. मेन्सची टेस्ट सीरीजसुद्धा आपण लॉन्च केलेली आहे. घेतली नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. ते रायटिंग प्रॅक्टिस मेन्ससाठी त्याच्यामध्ये खूप जास्त महत्त्वाची आहे. ठीक आहे. प्रिलिमला एक वेळेस MCQ सॉल्विंग प्रॅक्टिस केली नाही तरी काही जास्त नुकसान होत नाही, कारण ते एक 5-10 मार्काचं नुकसान होतं. 5-10 मार्काचं नुकसान पण खूप मोठं असतं. ठीक आहे. दुपारपासून बघतोय बऱ्याच विद्यार्थ्यांचे असेसुद्धा मेसेज येत आहेत की सर माझं 0.25 मार्काने राहिलं. एक चूक जर त्याच्यामध्ये केली नसती तर ते त्याच्यामध्ये झालं असतं. अशा प्रकारचे सुद्धा मेसेजेस मी बघतोय. त्यामुळे तेही महत्त्वाचं असतंच. पण मेन्सला सुद्धा त्याच्यामध्ये रायटिंग प्रॅक्टिस तुमची खूप जास्त महत्त्वाची असते. 50-55 मार्क त्याच्यामध्ये मिळवणं सोपं असतं, पण तिथून पुढे 50ता 51, 52, 53 असं 60, 70, 65, 70पर्यंत जर तुम्हाला जायचं असेल तर त्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात. आपल्या रायटिंगमधल्या चुका सगळ्या दुरुस्त कराव्या लागतात. तर ते सगळं तुम्ही त्याच्यामध्ये करून घ्या. ठीक आहे. जे पास झालेत, जे अगोदरपासून तयारीमध्ये आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी सांगितलं. जे तयारी आतापर्यंत काहीच केली नाही, अजूनही त्याच्यामध्ये आशेमध्येच होते की म्हणजे येतं का नाही, की मग आपण करावं का नाही की म्हणून, त्यांच्यासाठी सुद्धा सांगितलं. शेवटी जे लोक पासच झाले नाहीत त्यांच्यासाठी तुम्हाला मी त्या दिवशीसुद्धा सांगितलं होतं. ज्या दिवशी आपली पूर्वपरीक्षा झाली त्या दिवशी पण मी सांगितलं होतं की रिझल्ट जो आहे तो 55च्या खाली जाणार नाही. 55, 60च्या वरचे एकदम सेफ आहेत असं सांगितलं होतं. आपल्या विद्यार्थ्यांचा आपण सर्वेसुद्धा काढला होता. ठीक आहे. सर्वेचा सुद्धा त्याच्यामध्ये रिझल्ट जो आहे तो 55 ते 60मध्येच होता. 55 ते 60मध्ये रिझल्ट लागेल सांगणारे लोकच जास्त होते. ठीक आहे. तुम्ही जो सर्वेमध्ये मार्क भरून दिले तो सुद्धा 55 ते 60मध्येच होता आणि जो मी तुम्हाला सांगितलं ते सुद्धा मी सांगितलं होतं की याच्या खाली जाणार नाही. त्याच्यामुळे विनाकारण आशा बाळगू नका. जी पुढची पूर्वपरीक्षा त्या पूर्वपरीक्षेच्या मार्गाला लागा. ठीक आहे. मी जर त्यावेळेस सांगितलं असतं 50लाच लागणार आहे रिझल्ट, त्यावेळेस पण म्हटलो होतो 50ला रिझल्ट नसतो लागत, 50ला रिझल्ट सांगणाऱ्या सांगितलं असतं तर मला माझेच विद्यार्थी 100-1 मला जास्त मिळाले असते. माझा 10-1 लाखाचा तरी फायदा झाला असता. पण 10-1 लाखाच्या फायद्यासाठी मला चुकीचं मार्गदर्शन करायचं नव्हतं, जे मी केलं नाही आणि त्या पद्धतीनेच रिझल्ट लागलेला आहे. 55 ते 60मध्येच मेरिट लागलेलं आहे. ठीक आहे. पुढच्या ह्या 18 नोव्हेंबरच्या सुद्धा विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सांगितलेलंच आहे की तुम्ही 80-85च्या आसपास आपलं मेरिट लागेल. ठीक आहे. त्याच्या खाली जर मार्क असतील त्याच्यामध्ये विनाकारण आशा ठेवू नका. 2024ची जे फेल झाले, जे परीक्षा पास झाले नाही त्यांच्यासाठी सांगतो आहे, 2024ची सुद्धा ॲडव्हर्टाईजमेंट लवकरच येईल आणि खूप मोठी ॲडव्हर्टाईजमेंट असणार आहे. हे सुद्धा लिहून ठेवा. ठीक आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत सांगितलेली कुठली गोष्ट त्याच्यामध्ये फेल गेलेली नाही आहे. 114 जागांची ॲड तुम्हाला मी 1 वर्षाआधी सांगितली होती, तशाच पद्धतीने आली. तुमचा रिझल्टसुद्धा मी तुम्हाला 6 महिन्याखाली सांगितला होता की 55 ते 60 त्याच्यामध्ये आपलं त्याच्या खाली मेरिट जात नसतं म्हणून. ठीक आहे. माझं स्वतःचं मी तुम्हाला सांगतो की 10-1 लाखाचं नुकसान करून सांगितलं होतं. मी हे थोडं उपासात्मक दृष्टीने बोलतो आहे, पण ही परिस्थिती आहे. ठीक आहे. स्वतःचं नुकसान करून सुद्धा मी सांगितलं होतं की 55च्या खाली मेरिट जात नसतं. ज्यांचं त्याच्यामध्ये एवढे मार्क नाही आहेत त्यांनी पुढच्या मार्गाला लागा, पुढच्या तयारीला लागा, पुढच्या परीक्षेच्या तयारीला लागा. ठीक आहे. त्या पद्धतीनेच रिझल्ट लागलेला आहे. तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतो ज्यांचं या परीक्षेमध्ये सिलेक्शन झालं नाही, खचून अजिबात जायचं नाही.
ठीक आहे. जोपर्यंत म्हणजे आपण तोपर्यंत हारलेलो नसतो, जोपर्यंत आपण लढाई जिंकत नसतो. ठीक आहे. लढाई अजूनही बाकी आहे. तुम्ही काही आताच एज बार झालेले नाही आहेत. तुम्ही एज बार झालेले असाल त्याच्यामध्ये तर आपल्याला पुढच्या परीक्षा वगैरे त्याच्यामध्ये बघाव्या लागतील तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे खचायचं असं काहीच नाही. JMFC तुम्ही जर एज बार जरी झालेला असाल, एज बारवाल्यांसाठी सुद्धा सांगतो, एज बारवाल्यांसाठी सुद्धा शेवटपर्यंत मी प्रयत्न केला होता आणि आपल्या प्रयत्नामुळेच त्याच्यामध्ये परीक्षा बाकी लोकांसाठी डिले झाली. ठीक आहे. इतके दिवस त्याच्यामध्ये डिलेच्या बाबतीचं एक गंमत तुम्हाला मी सांगतो. मला सारखेच विद्यार्थ्यांचे मेसेजेस यायचे की सर परीक्षा त्याच्यामध्ये काय होणार आहे, म्हणजे डिले म्हणजे का परीक्षा डिले होते सर, का परीक्षा डिले होते. सगळे विद्यार्थी एकदम म्हणजे फ्रस्ट्रेशनमध्ये असायचे. मग त्यावेळेस मी विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी काही विद्यार्थ्यांना मी सांगितलं की अरे मला तर माहिती होतं, कारण रिट पिटिशन मीच दाखल केल्या होत्या. तिन्ही कोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केल्या होत्या. त्यामुळे तिन्ही बेंचला रिट पिटिशन दाखल केल्या होत्या. एवढे सगळे म्हणजे पूर्ण मी व्हॉट्सअप ग्रुपला वगैरे माहिती टाकली होती की ज्यांना एज बार आहेत त्यांनी ज्यांना रिट पिटिशन करायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधा. असं करून आपण पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने तिन्ही बेंचला आपण रिट पिटिशन दाखल केलं होतं. हे तर मला माहिती होतं की कशामुळे डिले आहे. पण त्यावेळेस मी विद्यार्थ्यांना एनकरेज करण्यासाठी गमतीनं सांगितलं होतं. गमतीने असं सांगितलं की म्हणजे सब्र का फल मीठा होता है, असं सांगितलं की तुम्ही जरा थोडंसं वाट बघा, जागा त्याच्यामध्ये वाढणार आहेत. मी थोडंसं सांगितलं विद्यार्थ्यांना एनकरेज करण्यासाठी. एकाने दुसऱ्याला सांगितलं, तिसऱ्याने चौथ्याला सांगितलं आणि मला फोन करून पुन्हा काही लोक म्हणत आहेत की आम्हाला कोणीतरी म्हटलं, आम्हाला कोणीतरी रिकग्नाइज पर्सनने सांगितलं, दुसरं कोणीतरी एका व्यक्तीने सांगितलं की सर जागा वाढणार आहे त्याच्यामध्ये वगैरे. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ह्या सगळ्या प्रकारच्या म्हणजे हे करण्यासाठी तुम्हाला सांगितलेल्या होत्या. बाकी त्याच्यामध्ये जागा आपल्या आहेत त्या जेवढ्याच आहेत. त्यांनी 55च्या पद्धतीनेच तुमचं कट ऑफ वगैरे लावलेलं आहे. आणि असं नसतं, मी जे सांगितलं त्याच्यामध्ये असं खोटं काही नव्हतं. म्हणजे असं नसतं की MPSC जागा वगैरे वाढवू शकत नाही. MPSCला कधीही जागा वाढवण्याचा अधिकार आहे. अजून तुमचं जे मेन्सचं नोटिफिकेशन असतं, मेन्सचं जे तुमचं नोटिफिकेशन आहे जे उद्या परवा वगैरे येईल, त्याच्यामध्ये जागा वाढू शकतात. जागा वाढण्याला चान्सेस असतात. ते सजेशन जे म्हणजे मी जे तुम्हाला एक म्हणजे अंदाज सांगितला होता फक्त एक म्हणजे विद्यार्थ्यांना एनकरेज करण्यासाठी, अभ्यास करा, थंड पडू नका म्हणून. ठीक आहे. ते एकदम असं इम्पॉसिबल असं नाही आहे. ते गोष्ट त्याच्यामध्ये होऊ शकते. पण एक तुम्हाला सांगितलं की त्या गोष्टी तशी पसरत त्याच्यामध्ये गेली. तर सगळ्यात महत्त्वाचं 2024ची सुद्धा ॲड तुमची येणार आहे, लवकरच येईल. ठीक आहे. थोडं आजचं उद्या होतच असतं. मी काही ज्योतिषी नाही आहे, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. मी काही ज्योतिषी नाही आहे, पण माझ्या पद्धतीने जेवढं माझा अभ्यास असतो ह्या गोष्टीचा, ह्याच्यानुसार मी अंदाज लावतो. तो अंदाज बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आत्तापर्यंत तरी परफेक्ट बसलेला आहे. आत्तापर्यंत तरी तो अंदाज कधीच चुकलेला नाही आहे. आजसुद्धा दुपारी व्हिडिओ बनवत असताना मी म्हणत होतो की हा व्हिडिओ बनवत असताना रिझल्ट लागू शकतो किंवा 1 तासाने लागू शकतो. तुम्ही व्हिडिओ बघत असताना हा रिझल्ट लागू शकतो. हा सुद्धा व्हिडिओ बघत असताना मला बऱ्याच विद्यार्थ्यांच्या गमतीने मेसेज आलेत की सर मी एकदम व्हिडिओ बघत होते आणि तुमचा रिझल्ट लागला आणि तुमचं तेच वाक्य मी ऐकत होते. ठीक आहे. तर असो, जे पास झालेत, ज्यांची तयारी आत्तापर्यंत चांगली आहे, त्यांनी अजून चांगली तयारी करा. ठीक आहे. अजून चांगली तयारी करा. रायटिंग प्रॅक्टिस वगैरेवर फोकस करा. जे आता पास झालेत पण ज्यांनी आतापर्यंत काहीच केलं नाही, ठीक आहे, ते अजूनही त्याच्यामध्ये आपल्या रेकॉर्डेड कोर्सच्या मदतीने तुमची तयारी करू शकता. ठीक आहे. तेच सेम लेक्चर तुम्हाला मिळतील. तुम्ही त्याच्या पद्धतीने चांगली तयारी करून तुमचं म्हणजे बाकी विद्यार्थ्यांच्या बरोबर तुम्ही येऊ शकता. प्रत्येक लॉंग क्वेश्चनचा अभ्यास करा, प्रत्येक शॉर्ट अँड नोटचा क्वेश्चनचा अभ्यास करा. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या क्लासेसने हे कॉम्पिटिशन खूप जास्त वाढवलेलं आहे. हे मी खूप जबाबदारीपूर्वक बोलतो आहे. ठीक आहे. ह्या एक्झामचं कॉम्पिटिशन आता एवढं सोपं राहिलेलं नाही आहे. म्हणजे अगोदरसारखं असं राहिलेलं नाही की उगा आपलं काहीतरी वाचलं, तयारी केलो आणि गेलो आणि मग मी पास झालो. असा प्रकार आता राहिलेला नाही आहे. प्रत्येकाला चांगलीच तयारी करावी लागेल, तरच तुम्ही त्याच्यामध्ये JMFCची मेन्स एक्झामिनेशन पास होणार आहात. ठीक आहे. असं जर विचार करत असाल, मला थोडंसं येतं, थोडं माहिती आहे, थोडं मी तयारी केली आहे, त्याच्या जीवावर मी जातो आणि पास होतो. ठीक आहे. अशी प्रकारची चूक करू नका. ही संधी परत येत नसते. ठीक आहे. तर ह्या त्या लोकांसाठी झालं. आणि 24वाल्यांसाठी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही JMFCची 9 सप्टेंबरची परीक्षा फेल झाला असाल, 18 नोव्हेंबरचा तुमचा स्कोअर 80च्या सुद्धा खाली आहे. ठीक आहे. अशा लोकांनी त्या 18 नोव्हेंबरची तर काही वाट बघत बसण्यात अर्थ नाही. त्याच्या खाली तर तेवढा तर खायला ते काही ते येणार नाही. पण तरीसुद्धा तुम्हाला सांगतो की 2024ची सुद्धा ॲडव्हर्टाईजमेंट आपली येणार आहे. मोठी ॲड असणार आहे. आतापर्यंत सांगितलेली कोणती गोष्ट चुकली नाही, ही सुद्धा चुकणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा आणि खचून जाऊ नका, घाबरून जाऊ नका, भिवून जाऊ नका. ठीक आहे. कुठलंही त्याच्यामध्ये धीर सोडू नका. ठीक आहे. वायरलेस माईक इथे बंद पडला होता. थोडक्यात सांगतो तुम्हाला, म्हणजे एंडिंग मेसेज देतो मी. तर जे विद्यार्थी आता फेल झालेले आहेत किंवा ज्यांनी ह्या परीक्षेसाठी एलिजिबलच नव्हते, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सांगतो आहे की जरी आता आपल्या ह्या मागच्या परीक्षेला आपण त्याच्यामध्ये पास जरी झालो नसलो तरीसुद्धा खचून आपल्याला अजिबात जायचं नाही आहे.
ठीक आहे. जे तुम्ही कष्ट घेतलेले आहेत हे सगळे कष्ट तुमच्या पाठीशी नक्कीच उभे राहणार आहेत. पण ते कधी उभे राहणार आहेत? जर तुम्ही खंबीरपणे पुढच्या त्याच्यामध्ये लढाईला तयार झालात तर. ठीक आहे. लढाईला जर तुम्ही तयार झालात तर तुमचा लढाईचा मागचा जो अनुभव आहे तो तुमच्या कामाला येणार आहे. आणि तुम्ही जर हे खचून जर सोडून दिलं तर अशा वेळेस मग तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्येच राहणार आहात. ठीक आहे. आपल्या परिस्थितीमध्ये काही बदल होणार नाही आहे. जर आपल्याला ह्या परिस्थितीमध्ये बदल करायचा असेल आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं यश मिळवायचं असेल, ठीक आहे, जर सक्सेस आपल्याला त्याच्यामध्ये मिळवायचं असेल तर अशा वेळेस घाबरून वगैरे जाऊ नका. नवीन ॲड येणारच आहे. ठीक आहे. एक्झॅक्ट डेट जे आहे त्याच्यामध्ये कधी असं होतं की डेट समजा मी तुम्हाला आता 1 महिन्याची 1.5 महिन्याची सांगितली, पण कधी असं होतं की 1 महिन्याऐवजी ते 2 महिन्यावर जाते, 2.5 महिन्यावर जाते. ठीक आहे. पण मी सांगितलेले त्याच्यामध्ये डेट किंवा जे माहिती आहे ते आतापर्यंत कधी खोटी झालेली नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हालाही सांगतो की इतके दिवस तुम्ही विश्वास ठेवलेला आहे, अजूनही विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेस मी सांगितलेली गोष्ट खरी झालेली आहे. आताही सांगतो 2024ची सुद्धा ॲड येणार आहे आणि चांगली मोठी ॲड असेल. त्यामुळे काळजी करू नका. आपला अभ्यास त्याच्यामध्ये कंटिन्यू ठेवा. ठीक आहे. तुम्हालासुद्धा त्याच्यामध्ये जे म्हणजे तुमच्या तयारीसाठी मी शुभेच्छा देतो. काळजी वगैरे करू नका, खचून वगैरे जाऊ नका. मी तुम्हाला जेवढे बाकीच्या विद्यार्थ्यांचे आपल्या सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ टाकलेत आपल्या ॲप्लिकेशनमध्ये डेमो लेक्चरमध्ये आहेत त्यांचे व्हिडिओ तुम्ही वाटलं तर बघा. तुम्हाला तेही सांगतील की आयुष्यामध्ये अपयश आलं, बराच संघर्ष करावा लागला, पण त्या अपयशाच्या नंतरसुद्धा ते लढत राहिले आणि त्याच्यानंतर त्यांना यश मिळालं. त्यामुळे ते व्हिडिओसुद्धा तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनमधले बघा आणि लवकरात लवकर त्याच्यामध्ये खचून जे तुम्ही याच्यातनं तुम्ही बाहेर निघा आणि नवीन तयारीला त्याच्यामध्ये लागा. ठीक आहे. धन्यवाद मित्र.